जय हरी विठ्ठल मंडळी. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या ठाई भक्त तेथे नांदे देव. ही वारी म्हणजे भक्त, नम्रता आणि आपल्या आत्म्याचा शोधच आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि मार्गदर्शन. बुधवार दिनांक 18 जून 2025 तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान करेल आणि पहिला मुक्काम जो आहे तो इनामदार साहेब वाड्यांमध्ये असेल. आता पुढील प्रवासाचे टप्पे सुद्धा जाणून घेऊयात. 19 जूनला देहूतून पालखी पुढे निघेल. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये मुक्काम होईल. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवडमधील बऱ्याच लोकांना तिथून दर्शन घेता येईल. रात्री उशिरा चांगलं दर्शन घडतं. 20 जूनचे प्रवासाचे टप्पे जर बघितले तर आकुर्डी, एच ए कॉलनी, कासारवाडी, दापोडी, छत्रपती शिवाजीनगर आणि पुण्यातील प्रसिद्ध पादुका मंदिर, फर्ग्युसन रोड आणि मुक्काम नानापेठ येथील विठ्ठल मंदिरामध्ये होईल. आता पुणे मुक्काम 21 जून पूर्ण दिवस मुक्काम जो आहे तो श्री निवडुंग विठ्ठल मंदिरमध्ये पुण्यामध्ये होतं. इथे हजारो वारकरी नामस्मरणामध्ये, अभंग गायनात आणि कीर्तनात सहभागी होतात. हा दिवस पुण्यातील भक्तांसाठी एक पर्वणी असतो. आता तिथून पुढे वारीचा प्रवास कसा होतो, पुढील कुठल्या कुठल्या गावामध्ये वारी थांबते, मुक्काम करते, तो प्रवास कसा असतो. आता 22 जूनला लोणी काळभोर, 23 जूनला यवत, 24 जूनला वरवंड, 25 जूनला उंडवडी गवळ्याची, 26 जूनला बारामती, 27 जूनला सणसर, 28 जूनला निमगाव केतकी, 29 जूनला इंदापूर, 30 जूनला सराटी, 1 जुलैला अकलूज, 2 जुलैला बोरगाव, 3 जुलैला पिराची कुरोली आणि 4 जुलैला वाखरी येथे होते. वाखरी येथे आल्यानंतर पंढरपूरच्या वेसीमध्ये येते. शनिवार 5 जुलै पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते. 6 जुलैला आषाढी एकादशी, त्यामुळे वारकरी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतात आणि आयुष्यातील हाच तो क्षण जिथे भक्त आणि भगवान एकरूप होतात. आता वारीत सहभागी होण्यासाठी काही सूचना पण आहेत. साधे स्वच्छ वस्त्र, टोप्या, पटके किंवा धोतर, पाण्याची बाटली, गरजेची औषधाची एक छोटीशी किट घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची निस्सीम श्रद्धा आणि सेवाभाव तुमच्या बरोबर ठेवा. कारण वारी ही चाल नाही आहे, ती एक तपश्चर्या आहे. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी म्हणजे विठ्ठलाच्या ओढीची चालच आहे. त्यामुळे स्वतःला विसरून नामात रंगण्याची ही एक संधी आहे. वारकरी म्हणतो, देवा तुझे नाम घेता सुखाचे मळभ विसरतो. हाच मार्ग तुकाराम महाराजांची पालखी आणि संपूर्ण वारकरी चालतात. तुम्हालाही या पवित्र यात्रेचा भाग जर व्हायचा असेल तर ही माहिती शेअर करा आणि पुढील भागात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मार्गक्रमण जरूर पहा. गोसत्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल माऊली. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.